हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पपईपासून काहीतरी खास असं पपईची बर्फी. तर त्यासाठी आपण बघूया काय काय करणार. तर सगळ्यात आधी पहिल्यांदा तुम्हाला एकच एक रिक्वेस्ट आहे की चॅनलसाठी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून खूप सारा सपोर्ट्स करा मला आणि खूप सारं प्रेम द्या, एवढी जग इच्छा आहे. तर सर्वात प्रथम आपण एक पपई घेतली आणि त्याचं सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, पपईचे छोटे छोटे पीस काढायचे आहेत. त्याचे साल्ट रिमूव्ह करून हे बघा की पपईत किती बी भरलेलं आहे, तर ते सारे बी काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला पपई व्यवस्थित अशी कट करून छोटे छोटे पीसमध्ये घ्यायचे आहे. जेवढे छोटे कराल तेवढे व्यवस्थित आहे, पण आमचे थोडे थोडे मोठे झाले होते. आम्ही पण पहिल्यांदाच ट्राय केली होती पपईची बर्फी. हे बघा तशा छोट्या छोट्या प्रकारे आम्ही असे याचे पीस केले. बघू शकता आमच्याकडं दोन मोठे अशा 1 किलोच्या पेक्षा जास्त साईजच्या मोठ्या पपई होत्या. त्यानंतर आम्ही डोकं लढवलं की पहिल्या पपईला कट करण्यासाठी आम्हाला खूप एफर्ट लागले होते साल्ट नंतर रिमूव्ह करताना, म्हणून आम्ही अगोदरच त्याची टकली करून त्याचे असे भाग केले आणि हे झाले आपले पपईचे काप तयार. त्यानंतर आपण कढई ठेवली गॅसवर आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तूप टाकायची आहे. मग आपण तूप टाकत आहोत. तूप थोडं महाग आहे म्हणून हळूहळू पडत आहे कारण आमच्या घरची म्हैस पण आटून गेलेली आहे, त्याच्यामुळे आता आमच्याकडं दूध कमी आहे, दूध नाही, आणि त्याच्यामुळे तूप थोडं वापरण्यात येत आहे. तर इथे आपल्याला टाकायचं आहे तेवढ्या 2 किलो पपईनुसार 2-3 चमचे तूप घ्यायचं आहे. आणि ते तूप आपल्याला व्यवस्थित हे बघा आपले काप तूप वितळू द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे काप टाकायचे आहेत त्यामध्ये. खरं तर काप खूप छोटे घ्यायला पाहिजे होते असं नंतर फील झालं, पण जाऊ दे, आता झालं गेलं, तयार झालं असं समजून आम्ही सोडून दिलं. त्यानंतर त्याला सतत असं हलवत राहायचं आणि त्यानंतर ते एकदम तुपामध्ये गरम होऊन सॉफ्ट होऊन मॅश होईपर्यंत त्याला आपल्याला असं करत हे बघा झालेलं आहे. आणि त्यानंतर एक पपई थोडीशी कच्ची होती, त्यामध्ये हे असे गर दिसत होते, जे की आम्ही मॅश होते तेवढे केले आणि नंतर त्यांना रिमूव्ह पण केलं, काढून टाकले त्यांना कढईच्या बाहेर, काही न होणारे. मस्त प्रकारे आपण ह्याला असं शिजवून घेतलं. एक प्रकारचा हलवाच तयार झाला होता. चव हलव्यासारखीच लागत होती, थोडीशी डिफरंट. त्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे साखर. 2 किलो पपई होती, त्याला आम्ही 1.5 वाटी साखर वापरलेली आहे. आणि त्यानंतर हे साखर आपल्याला पूर्ण प्रकारे मिक्स होईपर्यंत, मेल्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे आणि चांगल्या प्रकारे साखर मिक्स करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज माझे ब्लॉग बघत चला आणि मला सपोर्ट्स करत चला. माझे खूप हाल आहे चॅनलवर, कारण मी ह्या कंडिशनमध्ये सुद्धा व्हिडिओ करते आणि मला सपोर्ट्स भेटत नाही. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे नारळाचा खीस. आणि तुम्हाला महत्त्वाची एक ट्रिक सांगू तर आपल्याला यामध्ये टाकायची होती दूध पावडर. त्यांना माझ्याकडे अवेलेबल नव्हते आणि माझ्या गावात पण ते भेटलं नाही, त्याच्यामुळे आमचा थोडासा डाव फिसकला. त्यानंतर मी शेवटी सांगते तुम्हाला आमचं काय फिसकलं. कारण खोबरखीस, दूध आणि साखर असे 3 पदार्थ आपल्याला टाकायचे होते. हे थोडंसं आपण टाकलेलं आहे. हे बघा आपला तयार झालेली आहे एकदम मस्त अशी पपईची बर्फी. एकदम ऑलमोस्ट ही डन झालेली आहे. आणि ही आपण बनवण्यासाठी आपल्याला लागले होते 20 ते 25 मिनटापेक्षा थोडं 30 मिनटाच्या मध्ये बाहेर, कारण ते पपईचे काप आपण मोठे केले होते, त्यामुळे ते शिजायला थोडेसे जास्त लागले. आणि यामध्ये जर आपण दूध पावडर मिक्स केली असते तर लवकर थिक झालं असतं, त्यात थोडा लेट झाला. आणि त्यानंतर आपल्याला ताटाला काहीच न लावता हे आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते पसरवून घेऊन 2-3 तासांसाठी आपल्याला फ्रीजमध्ये याला ठेवायचं आहे. याला घट्ट होऊ देण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. पण आपला डाव काय फिसकला मी सांगते तुम्हाला. आमच्याकडे दूध पावडर नव्हतं, त्याच्यामुळे आमची बर्फी पडलेलीच नाही किंवा त्याच्या वड्या हा पडल्याच नाहीत. आम्ही त्याचा हलवाच खाल्ला नाही. म्हणजे टेस्ट एकदम बेस्ट होती. यामध्ये तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की साखरेनंतर आपल्याला दूध पावडर मिक्स करायची आहे.
ती दूध पावडर आमच्याकडे अवेलेबलच नव्हती, त्याच्यामुळे हे थोडंसं फिसकवलं. यानंतर ही आहे गरिबाची बर्फी. त्याच्यामुळे आम्ही याच्यावर ड्रायफ्रूट्स नाही टाकले, जे की आम्ही अफोर्डच करू शकत नाही. आम्ही टाकले त्यावर नारळ खीस. तुम्ही जर श्रीमंत आकारचे असाल तर तुम्ही त्याच्यावर काजू, बदाम, पिस्ता किंवा सिल्वर लावू शकता. ते की आमच्याकडनं होतंच. आम्ही फक्त नारळाचं खीस टाकलं थोडं गार्निशसाठी, आणि त्यानंतर त्याला मस्त प्रकारे फ्रीजमध्ये ठेवून गेलं. एकदम छान टेस्टी झालं होतं. तुम्ही बर्फी नाही तर नाही, हलवा म्हणून गाजराचा नक्कीच खाऊ शकता. तर बाय.